नमस्कार मंडळी, मी माधुरी आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून सगळ्यांचे स्वागत करते। तर आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या निमित्त अक्षय तृतीयाचा दिवस शुभ मानला जातो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये। आणि त्या दिवशी तिथी वगैरे पाहायची अजिबात गरज नसते, संपूर्ण दिवस शुभ असते असं म्हणतात। आणि ह्या दिवशी बरेच लोक सोना नाणा चांदी काही ना काही मोठ्या गोष्टी घेतात, इन्व्हेस्ट करतात, कुठे कुठे काय काय घेतात, कपडा लत्ता बर्तन भांडे, कारण ह्या गोष्टी शुभ असतात असं म्हणतात। मी तर आजपर्यंत कधी काही घेतली नाही, पण ह्या वर्षी म्हटलं माझ्याकडे जी पूजेची झारी होती ती जरा खराब झाली होती, तर तीच घ्यायचं होतं मला। पण ती घेता घेता मी अजून बऱ्याच अशा काही गोष्टी घेतल्या। तर बघूया आता आपण मी काय काय खरेदी केली। मी ते चेंज केली कारण ना ते रुद्रांसना थोडं सगळं हा बोर्ड खराब करून टाकलं होतं। ते अशी बरोबर अशी प्लेन जागी अशी मांडतच नव्हती, म्हणून मग ते चेंज केली आणि दुसरी घेतली। तर त्याची किंमत किती पडली एक्सचेंज केली तेव्हा? फक्त 70 रुपये। आणि ही 180 ला, याच्यावर मोठी होती तर ते 300 काहीला होती, पण ते नाही घेतली, जाऊ दे म्हटलं। आणि हे दोन मूर्त्या घेतल्या, एक आहे अन्नपूर्णाची आणि एक आहे गणपतीची। अशा दोन मूर्त्या घेतल्या, हे पण वजनावर असतात आणि ते पण भांड्याच्या दुकानातून घेतल्या। आजची खरेदी आम्ही काय काय खरेदी केली? आप्याच्या साच्या अक्षय तृतीया निमित्त खरेदी केली थोडीशी। माझी आधीची झारी होती ती रुद्रांसने खेळून खेळून बोराला अशी खराब केली होती, तर मी आता ही झारी घेतली। आणि माझी आधीची झारी होती ना ती मस्त अशी जाडसर होती आणि तिला अशी एक्सचेंज केली तर तिची किंमत किती मिळाली? फक्त 70 रुपये। आणि ही झाली 180 ला। आणि दोन मूर्त्या घेतली, एक गणपती बाप्पाची मूर्ती नव्हती आमच्याकडे, नाही आहे का भाई आमच्या घरी माहित नाही। आणि हे अन्नपूर्णा, दोन मूर्त्या घेतल्या, अन्नपूर्णा आणि गणपती बाप्पाची मूर्ती। आप्याच्या साच्या आधीचा आहे तो आप्याचा साच्या रुद्रांशने खेळून खेळून खराब केला, म्हणून मग आणली आता दुसरा आप्याच्या साच्या। आता याला तर ठेवूनच देईन बाबा, खराब करते रुद्रांश। आता ह्या दोन कुंड्या घेतली तर 40-40 ला आहेत, प्लास्टिकच्या आहेत पण चांगल्या आहेत। कोणती एक दोन झाडं लावायसाठी आणि पाहिजेच कसं इकडे उष्णता वगैरे असते, थोडासा असं थंड वातावरण राहण्यासाठी दोन कुंड्या घेतली। दोन सिमेंटच्या घेतली तर ते तिकडे आहेत, अशी खरेदी। आणि एक काय घेतली ते रुद्रांसाठी चप्पल जोड, गद्दूची चप्पल पाहून त्याने पण घेतला, त्याला आवडली, सेम तशीच पाहिजे म्हणाला, तर मी घेतली त्याने। आणि दुकानातून घालूनच आला तो चप्पल, त्याने काही काढलं नाही। आणि हे काय घेतली आप्याच्या एक साच्या, रुद्रांशने खेळून खेळून आधीचा साच्या खराब केला होता, तर आता हा एक साच्या आणली। आता बघू, हा एकदम हलका आहे ना ग, माझ्या तो साच्या भारी आहे। हो का? हा घेतली एक आप्याच्या साच्या। आता पॅकिंग करूनच ठेवते, आता सध्या काही काम नाही आहे याच्या, जेव्हा आपण बनवू त्यावेळेस काढू, आता सध्या ठेवून देते। आता ठेवून देते, हा बंद करते थोडंसं। हे कपडे घेतले एका भाषेसाठी आणि हे एकासाठी, दोघांसाठी। अरे उधर हात बोलो ना, इधर मत हो, तिकड हो या देती। दोन जणांसाठी दोन कपडे घेतले आणि बाकी इनरवेअर वगैरे मुलांच्या पप्पासाठी, माझ्यासाठी वगैरे। आणि हे सॉक्स शंभरला 3 जोड होते, तर चांगले आहेत, तसे सॉक्स लागतातच कारण हे रुद्रांचे पप्पा आहेत ना, रोज जोडे घालतात, शूज घालतात, तर मग त्यांच्यासाठी म्हणून ते खराब झाले होते थोडेसे, तर मग मी घेतली हे 3 100ला 4 पण होते, पण नाही घेतली ती मागवाले। ते 70, 80, 90 ला एक जोड होती, पण मला डेली यूज साठी वगैरे पडतात, तर हे घेतली 100ला 4। आणि हे एका नंदेच्या मुलासाठी, लहान मुलासाठी रुद्रांसाठी घेतली, तर मग त्याच्यासाठी सुद्धा हे जोड घेतली, तर ही पण छान आहे। हे पण 130 ला पडली, ती पण 130 ला, 150 किंमत सांगितली होती पण मी कमी केली। बॉटम वगैरे खूप छान आहे, चांगले आहेत चप्पल। बंद करा। रुद्रांसाठी 2 पॅन्ट घेतली, तर हे 200 ला किंमत आहे इथे लिहिली, पण त्यांनी डिस्काउंट मध्ये सोडलं, तर हे 200 ला एकदम कॉटनचे आणि सॉफ्ट आहेत। आता उन्हाळ्यामध्ये कसं मुलांना पाहिजे, लांब पाहिजे तर काही मुलं घालत नाही उन्हाळ्यामध्ये, त्यांना हातच पाहिजे असतं, तर मग ते 2 घेतली रुद्रांसाठी।
एक आणि हा एक, दोन कलरमध्ये घेतली. रुद्रांशची खरेदी झाली आहे, अजून लग्नाची खरेदी झाली नाही. हे थोडेसे हँकी रुमाल वगैरे पाहिजे असतील तर हे 40चे रुमाल सुद्धा आता किती किंमत वाढली आहे रुमालीची. 40ला एक. आता बघा ना, पहिले 15 आणि 20ला येत होती आणि आता किती महाग आहेत रुमाली. हे 40ची आहे, ही 35च्या 2 आहेत. हे बघा, हे 35च्या 2 आहेत आणि ही पण 40ची आहे. तर मी अशा 4 रुमाली घेतल्या रुद्रांशच्या पप्पासाठी. आणि हे टी शर्ट, छान अशी टी शर्ट आहे माझ्या भाच्या टिटू, त्याच्यासाठी म्हणून घेतले. 2 टी शर्ट रुद्रांसाठी घेते म्हटलं तर त्याच्यासाठी पण घेतले. तर हे पण आणि रुद्रांशला पण असले घेतले सेम, काढून नाही दाखवत आता. हे पण स्लीवलेस आहेत, उष्णतेचे गरमीचे म्हणून आता लहान मुलांना असे पाहिजे. आणि मस्त आहेत असे कॉटनचे, स्ट्रेचेबल आहेत आणि खूप छान आहेत. तर रुद्रांशला घेतली, तर मग माझ्या भाच्यासाठी पण घेतली, कारण त्याच्या वाढदिवसाला पण मी गेली नव्हती आणि काही घेतली नव्हती. तर म्हटलं आता घेऊन घ्यावा त्याच्यासाठी सुद्धा. तर त्याच्यासाठी मी हे 2 कलर घेतले, हा एक आणि हा एक. हे 2 कलर आहेत माझ्या भाच्यासाठी आणि हे रुद्रांसाठी आहे. हे देखो, हे आमच्या रुद्रांसाठी. हे 2 म्हणजे रुद्रांसाठी मी 3 घेतली टी शर्ट. 2 एका साईजचे आहेत आणि एक जरा छोटी साईजचे आहे. तर हे 3 टी शर्ट रुद्रांशचे आहेत, हे 2 आहेत माझ्या भाषाचे. हे रुद्रांच्या पप्पाचे इनरवेअर आहेत, हे पण इनरवेअर आहेत. आणि तुम्हाला मेन दाखवते, मेन काय आहे. मेन आहे ही साडी. ही बघा, छान अशी साडी आहे, उजेडामध्ये गेलं ना खूप छान आहे. आजकाल नाही मिळत का ते, एकदम पातळ असतात आणि छान दिसतात, असं हलके पण असतात. कशामधून आहे साडी. तर ननदबाईचं लग्न आहे, तर आमच्यामध्ये असते की नवरीसाठी घेतलं जातं. जे जवळचे नातेवाईक असतात ते आपले घेतात. तर आमची मैत्रीण असतात ननद आणि चांगली करते. तिच्यासाठी मी ही साडी घेतली. तर कॅटलॉग बघू शकता, सेम अशीच आहे, कॅटलॉग जसं आहे ना तसंच साडी आहे सेम. आणि मस्त हलकी फुलकी आहे आणि आपण कुठं पण जाऊन कार्यक्रमात वगैरे पण जाऊ शकतो हे घालून, असं नाही की घरीच वगैरे घालू शकतो. तर खूप छान साडी आहे, मला पण आवडते. आणि अशा पॅटर्नमध्ये माझ्याकडे तर आहेच नाही, पण तिच्यासाठी म्हणून घेतली. आजकाल मुलींना कसं फॅन्सी कपडे आवडतात, फॅन्सी साड्या वगैरे आवडतात, म्हणून ही घेतली आहे तिच्यासाठी खास करून. आणि पहिल्यांदाच घेते. तर आमच्यामध्ये घेतात असं नवरी आंबेल म्हणून घेतात, केळवण, जसं तुम्ही केळवण म्हणता की नाही तसं सारखं. आणि ही पण घेतली 2 सासऱ्यांसाठी म्हणजे सासऱ्यांना पण मी दिवाळीला नव्हते घेतले, तर मग आता लग्नाच्या निमित्ताने त्यांना पण घेऊ. आणि हे नवरीचे जे बाबा आहेत काठी सासरे त्यांच्यासाठी, म्हणजे दोघांना कोणत्याही दोघांपैकी कोणाला पण एक एक द्यायचं म्हणून मी 2 घेतली द्यायचे कपडे. पण सगळ्यात एकदम बेस्ट वाटली ही साडी. खूप छान आहे, हलकी फुलकी आणि रिजनेबल प्राईजमध्ये आहे ही साडी. खूप छान अशी आहे, सगळ्यांना आवडेलच. आणि गोऱ्या माणसावर तर एकदम परफेक्ट अशी दिसते. कलर कॉम्बिनेशन शॉपिंग घाम निघाला, गरमी झाली खूप जास्त. काही खरेदी केली, भरपूर कपडे, म्हणजे कपड्यांची किती खरेदी केली मी. किती हजाराची झाली, 4000 काही, हां 4500ची खरेदी झाली. आणि कुंड्या पण घेतले मी आता झाडा लावायला. हे 2 प्लास्टिकचे आणले, सिमेंटच्या पण आणल्या 2 आणि ह्या 2 प्लास्टिकच्या आणल्या. कपडे तर भरपूर. नंदेची मुलं आली आहेत, त्यांच्यासाठी कपडे आणि त्यांच्यासाठी चप्पल पण घेतली. ही बघा, हां हे कोणाची चप्पल आहे, रुद्रांशची. थांब तू चप्पल, रुद्रांशना चप्पल घेतलं. ही अशी चप्पल होती ना, म्हणून रुद्रांशला अशीच चप्पल पाहिजे होती. तर रुद्रांशने चप्पल घेतली दुकानापासून, त्याने घालूनच आला. स्वतःची चप्पल पॉलिथिनमध्ये तो काही एकच चप्पल पहनने वाला है क्या, दुसरी नाही खरेदी काय जब तक. नंदेच्या मुलासाठी घेतली ही चप्पल, लहान मुलासाठी घेतली. मोठ्या मुलासाठी चप्पल होती, लहान्यासाठी बी चांगलीच होती, पण तो कुठेतरी पडला तर त्याची चप्पल फाटली. मग काय रुद्रांसाठी चप्पल घेतली, तर त्याच्यासाठी सुद्धा चप्पल घेतली. आणि माझ्यासाठी मी काय घेतली, नेल पॉलिश. 30 रुपयाची नेल पॉलिश घेतली, कलर खूप छान आहे. तर ही चप्पल ही ठेवून द्या आता त्याची पॉलिथिनमध्ये. आणि हे 2 प्लास्टिकचे कुंड्या, सिमेंटच्या 2 आणल्या, आपण बाहेर ठेवल्यानंतर दाखवते.
मस्त कपड्याच्या दाखव का. ह्या 2 कुंड्या आणल्या मी, याच्यापेक्षा मोठ्या साईजच्या पण होत्या, आणायचे जरा प्रॉब्लेम होत होता, मग कसं आणणार म्हणून म्हटलं जरा छोट्याच घेते. तर हे बघा, हे पण आहेत व्यवस्थित, एवढ्या मोठ्या पण नाही आणि बारीक पण नाही. आणि आपण कसं भाड्याच्या घरात राहतो तेवढी आवड आहे. आवड म्हणजे कढीपत्त्याचं झाड, एखादा जास्वंदाचं फुलाचं वगैरे झाड, याच्यासाठी म्हणून मी आणलं. आणि आमचं लवबर्ड बघा. आणि प्लॅस्टिकची कुंडी कशासाठी आणली तर हा पानाचं झाड आहे ना, खायचं पान, त्याचं वेल ते टोपलीमध्ये लावलं तर ते जरा कसं तरी होते, तर मी आता कुंडीमध्ये लावून घेणार आहे. सकाळी बरेच कामं झाले, भांडी झाली, एवढे सारे कपडे, बेडशीट, हे ते एवढे सारे धुवून काढले होते. सकाळी भरपूर कामं, घरातही असलं तरी भरपूर कामं पडतात बाईच्या. एक कपडे घेतली मोठ्यासाठी आणि परत असेच घेतली पॅन्ट शर्टचे लहानसाठी. हां, लहानसाठी घेतली बघा. हे तर अशी घेतली. तो जातील तेव्हा घालतील. हे आपल्याच्या पण आता काम नाही आहे, तर आपल्याच्या पण साच्या घेऊन दे. त्याचीच ठेवतो आता येते अलमारीत ठेवली. मग आता यायचं काम आहे, पण आता उद्या आंघोळ करीन न मग ह्या देवाईची स्थापना करेन. पूजा वगैरे नाही का, थोडासा पूजा वगैरे करून गणपती बाप्पाची मूर्ती आणि ही मूर्ती अन्नपूर्णाची स्थापना. आणि हा तर पाणी झाडाच्या झाडे याचं कामच आहे. तर असे घेतली शॉपिंग, त्याच्या निमित्त झाली खरेदी. आणि हे आता रुद्रांस घालल काढून ठेवते. याच्यामध्ये कलर पाहिजे होता आहे ना, वेगळे कलरच नव्हते तिथे. चालतं म्हणलं आता असेल घरी घालायचं, घरीच घालायचे. किती कपडे गेले मागून. पैसे घेतला पण टिकला पाहिजे. पैसे गेले तर चालते पण टिकल्या पाहिजे, चांगला निघला पाहिजे माल, आहे का नाही. चला झाली खरेदी, आता भरपूर खरेदी करून झाली. सडक अर्जुनी मधून पण दिसेल. सडक अर्जुनी मधून दिसते का सडक अर्जुनी. झाली सडक अर्जुनीची खरेदी. आमगावचा माल ना चांगला राहते, कपडा मस्त टिकाऊ राहते आमच्या आमगावचा. नाही इथं 5 रुपयांना महाग बी राहते आणि टिकाऊ क्वालिटी नाही राहते. टिकाऊ नाही मस्त राहते, स्वस्त पण मिळते, कारण तिथं हायवे पडते की नाही. तर माल मेन म्हटलं तर आमगाव.